नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या थकीत हप्त्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात मोठी आणि खात्रीशीर अपडेट जी आहे ती घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, ही योजना केवळ आर्थिक मदत नसून राज्यातील कोट्यावधी महिलांना स्वावलंबन बनवण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे। आता या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, राज्यामध्ये सुमारे त्या महिलांची संख्या आहे 1,80,00,000हून अधिक महिला या योजनेचा सध्या स्थितीमध्ये लाभ घेत आहे। आता आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च आणि एप्रिल महिना संपला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप हप्ता जमा का झाला नाही व तो हप्ता कधी जमा होणार आहे। बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रित 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही रक्कम 15 मे 2026 पर्यंत तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेटपणे जमा केली जाणार आहे। हप्ता मिळायला उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे 1 एप्रिल पासून झालेले नवीन आर्थिक वर्ष। सरकारने आता आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि जनरल प्रवर्ग अशा तिन्ही विभागासाठी स्वतंत्र बजेट हेड तयार केलेले आहे। हप्ता मिळायला उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे 1 एप्रिल पासून सुरू झालेले नवीन आर्थिक वर्ष। सरकारने आता आदिवासी विकास विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल आणि जनरल प्रवर्ग अशा तिन्ही विभागासाठी स्वतंत्र बजेट हेड तयार केले आहे। या नवीन तांत्रिक बदलामुळे निधी वर्ग करायला थोडा वेळ लागलेला आहे। हीच तांत्रिक अडचण होती जी एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी विलंब होत आहे। प्रशासकीय स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार 7 मे पासून निधी वितरणाची तयारी पूर्ण झालेली आहे। 10 मे नंतर तांत्रिक प्रक्रिया सुरू होईल आणि 12 मे पासून तुमच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पडायला सुरुवात होणार आहे। 15 मे पर्यंत सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळून जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील अजूनही 57 लाख महिलांची KYC प्रलंबित आहे। जर तुमची KYC अपूर्ण असेल किंवा तांत्रिक चूक असेल तर मात्र तुमचा हप्ता जो आहे तो अडकू शकतो। त्यामुळे तुमचे कागदपत्र वेळेत दुरुस्त करून घ्या। तुमचा हप्ता खात्रीशीर मिळवण्यासाठी तुमच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक करा आणि DBT पर्याय सुरू आहे का याची बँकेत जाऊन एकदा नक्की खात्री करा। तसेच तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा अपडेट करून घ्या। मोबाईल क्रमांक तुमचा बँक खात्याशी संलग्न करून घ्या। सरकारने सर्व प्रवर्गासाठी, मग तो खुला प्रवर्ग असो व अनुसूचित जाती जमाती सर्वांसाठी स्वतंत्र निधी मंजूर केला आहे। त्यामुळे आता कोणाच्याही योजना बंद झालेल्या नाहीत हे लक्षात घ्या। प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की तांत्रिक कारणामुळे झालेला हा विलंब तात्पुरता स्वरूपाचा आहे आणि प्रत्येक पात्र महिलांना तिचा हप्ता जो आहे तो नक्की दिला जाणार आहे। या पैशाच्या माध्यमातून अनेक महिला स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करत आहे, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावत आहे। हे या योजनेचे यश आहे। तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट। ही अपडेट आपण प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा। हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींना शेअर नक्की करा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळत आहे।